वणी तालुक्यामध्ये वेस्टर्न कोलफील्ड लिमिटेडच्या कोळसा खाणी उद्योग असल्याने या ठिकाणी कोळसा ज्या खाणीतून काढल्या जाते मुंगोली, कोलगाव, पैनगंगा आणि हा कोळसा कोलगाव, शिंदोला, आबई फाटा, खानला, शिरपूर, चारगाव चौकी मार्गे वणी आणि चारगाव चौकी मार्गे रेल्वे साइडिंग घुग्गुस या ठिकाणी साधारणतः 25 किलोमीटर प्रवास करून हा कोळसा रेल्वे साइडिंगला पोहोचवला जातो। हा पोहोचवत असताना कोळशाची वाहनं अतिभार क्षमतेची असल्याने या रस्त्याची अवस्था चारगाव चौकी, शिरपूर, आबई फाटा, शिंदोला, साखरा, कोलगाव अतिशय दयनीय झालेली आहे। जागोजागी रस्ता क्षतिग्रस्त झाला आहे, मोठमोठे खड्डे पडलेले आहेत आणि खड्ड्यामध्ये वाहनातील धूळ कोळसा खाली पडतो आणि त्याची चुरी होते आणि ती चुरी दुसऱ्या वाहनामुळे शेतात पिकामध्ये जाऊन त्या शेत पिकावर धूळ साचते। मग त्याने प्रकाश संश्लेषण क्रिया होत नाही, अन्न साखळी बंद झाल्याने ते झाड मोहर गळून जातो, पाने वाढतात, झाडं सुद्धा सुकायला लागतात, त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात उत्पादनात घट होते। याबाबत आम्ही सन 2023ला इनाडी फाटा येथे आंदोलन केले होते आणि त्या आंदोलनामध्ये शेत सर्वेक्षण करून नुकसान भरपाई सुद्धा मागणी केली आणि ते वेकोलीने दिली। परंतु आज या ठिकाणी आम्ही खानला येथील सरपंच हेमंतजी गौरकर यांनी दिलेल्या निवेदनानुसार खानला, आबई, कुर्ली, बोरगाव, शिरपूर, चारगाव या 5 गावातील शेत पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान आहे। सोबतच मागे झालेल्या शिवणी, कोलगाव, यनक, यनाडी, शेवाडा, शिंदोला, कुर्ली असे 7 गाव एकूण 12 गावातील शेत पिकाच्या नुकसानीच्या संदर्भात 18 डिसेंबर 2024 बुधवारला बोरगाव फाटा येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे। यामध्ये प्रामुख्याने शेत पिकाचं झालेलं नुकसान, उत्पादन व बाजारभावानुसार त्याला या ठिकाणी मदत देण्यात यावी। शिरपूर ते आबई फाटा दरम्यान 4 किलोमीटरचा मंजूर आहे, त्या मंजूर रस्त्याचं नूतनीकरण भार क्षमतेनुसार या ठिकाणी करण्यात यावं आणि चारगाव, शिरपूर, आबई फाटा उर्वरित रस्ता जो या ठिकाणी चव्हाण नावाचे ठेकेदार आहे यांनी 6 वर्षभरापूर्वी निर्माण केला, तो रस्ता सुद्धा ट्रॅफिक इंटेन्सिटी घेतल्यावर एक नादुरुस्त आहे, तो रस्ता सुद्धा नूतनीकरण करण्यात यावा ही मागणी घेऊन आम्ही वेकोली सार्वजनिक बांधकाम विभाग, परिवहन विभाग, प्रदूषण नियंत्रण मंडळ, महसूल विभाग, कृषी विभाग, माननीय जिल्हाधिकारी साहेब, पोलीस निरीक्षक साहेब या सर्वांना ज्या संदर्भात मागील 2-3 महिन्यापासून निवेदनं दिलेली आहे। प्रदूषण विभागाचा अजूनही कुठलाही अहवाल या ठिकाणी आलेला नाही। सार्वजनिक बांधकाम विभागाने सुद्धा मंजूर रस्त्याचं कारवाई होण्याच्या दृष्टीने, काम चालू करण्याच्या दृष्टीने कारवाई केलेली नाही। शेत पिकाचं सर्वेक्षण करून त्याला बाजारभावाप्रमाणे मोबदला देण्याचा जो विषय आहे याबाबत सुद्धा पुढाकार अजून झालेला नाही आहे। म्हणून या सर्व शेतकरी, शेतमजुरावर, विद्यार्थी आहे, नागरिक आहे, ग्रामस्थ या सगळ्यांवर जो या धूळ प्रदूषणाचा दुष्परिणाम होत आहे आणि या रस्त्यावरून प्रवास करणं जीवघेणं ठरत आहे, याकरता लोकशाही मार्गाने आम्ही या ठिकाणी 18 डिसेंबरला आंदोलन करिता या आंदोलनामध्ये परिसरातील सर्व लोकांनी अन्यायाच्या विरुद्ध न्यायासाठी, आपल्या मूलभूत अधिकारासाठी रस्त्यावर यावं असं आम्ही या माध्यमातून आवाहन करतो। यामध्ये माननीय गटविकास अधिकारी, पंचायत समिती वणी आज खानला गावामध्ये लोकांच्या आरोग्याचं शिबिर लावलं आहे, जनावरांच्या आरोग्याचं शिबिर लावलं आहे, पाणी नमुने तपासण्याबद्दल कारवाई करत आहे आणि जमिनीचा शेतजमिनीचा नमुन्याचे सुद्धा या ठिकाणी तपासणी या ठिकाणी त्यांनी शिबिर लावलेलं आहे। म्हणून या सगळ्या धूळ प्रदूषणामुळे लगेची वनसंपदा सुद्धा नष्ट होत आहे आणि मुख्य वनसंरक्षक यांची उद्या टीम या रस्त्यावरील धूळ प्रदूषणामुळे नुकसान झालेले झाडांची मोजमाप करणार आहे आणि ती कारवाई WCL कडून वसूल करणार आहे। या उपरही जर हे प्रश्न लोकशाही पद्धतीने रस्त्यावर सुटत नसेल तर येणाऱ्या काळात जनहित टाकून आम्ही येथील जनतेच्या संरक्षणाकरता, येथील जनतेला होत असलेल्या त्रासाकरता
न्याय मिळावा म्हणून जनहित याचिका दाखल करू आणि न्याय मिळवू. मी हेमंत गौरकार, खानला सरपंच, वेकुलीच्या विरोधामध्ये दिनांक 18 डिसेंबर 2024 बोरगाव फाटा या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करीत आहोत. मागील अनेक दिवसापासून आम्ही वेकोलीच्या धूळ प्रदूषणामुळे त्रस्त होऊन आहोत. या ठिकाणी आम्ही वेकोली आणि इतर संबंधित कार्यालयाला निवेदन दिले, परंतु त्यांनी कुठलीही कारवाई न करता धातूर उत्तर देऊन आम्हाला बाजूला सारलं. त्यामुळे आज लोकशाहीच्या मार्गाने आम्हाला नाईलाजास्त त्या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करून आमच्या मागण्या पूर्ण करायच्या आहे. तरी मी माझ्या परिसरातील सगळ्या गावकऱ्यांना बोरगाव, खांदा, शिरपूर, वेडाबाई, कुर्ली हे आंदोलन विजूभाऊ पिदुरकर यांच्या नेतृत्वात 18 तारखेला आम्ही बोरगाव फाट्यावर करीत आहोत. एवढंच.